फार कन्फ्युज्ड आहे. बघा, हे मतदारांनी सगळं राजकारण याचा बघितल्यावर मतदारांनी विचार करायला पाहिजे. राजकारण हे समाजसेवेचं साधन आहे, असलं पाहिजे. असलं पाहिजे. म्हणजे सर्वसाधारण आपण असं समजतो. हा काय कॉर्पोरेट बिझनेस नाही की आज इकडे चांगलं पॅकेज मिळालं म्हणून इकडे गेलं, उद्या दुसरं पॅकेज मिळालं म्हणून दुसरं केलं. जर उद्याचं त्याची बेसिक डेफिनेशनच बदलणार असतील तर मतदारांनी विचार करायला पाहिजे की लोकांना का निवडून द्यायचं. अशा लोकांना आम्ही असं समजतो की ज्या पक्षाने मला ही संधी दिलेली आहे, का त्या पक्षाची निष्ठा सोडावी. हे काही बिझनेस नाही आहे किंवा हा काय पैसे कमवण्याचा मार्ग नाही आहे किंवा इकडे काही कॉर्पोरेट हे नाही आहे की बाबा तुम्हाला पॅकेज दिलं जाते. इकडे तुम्हाला ह्या पक्षात तुम्हाला जी संधी मिळते त्याच्यातनं तुम्हाला लोकांची सेवा करायची आहे. आणि लोकांची सेवा करायची असेल तर पहिली तुमची पक्षाप्रती निष्ठा असेल तर तुमची लोकांप्रती निष्ठा राहील ना. शेवटी लोकांप्रती पण निष्ठा असेल तरच तुम्ही समाजसेवा करू शकता. जर तुमची पक्षाप्रती निष्ठा नसेल तर तुमची लोकांच्या प्रती कशी निष्ठा असू शकते. आणि म्हणून लोकांनी याचा विचार करायला पाहिजे की असे जे दलबदलू जे असतात किंवा असे जे आयाराम गयाराम जे आहेत अशा लोकांना किती स्थान द्यायचं. पण निवडणुकांमध्ये तर अगदी जन्म कर्म हे सगळंच निघतंय. जन्माने मुंबईकर आहात, इतकी वर्ष मुंबईत राहिलात, म्हातारे झालात, मुंबईसाठी काय केलं असा सवाल विचारला जातो सत्ताधाऱ्यांकडून. तर फडणवीसांना जेव्हा जन्म आणि कर्मावरून आरोप प्रत्यारोप ठाकरेंच्या सेनेनं केला त्यावेळी फडणवीसांनी उत्तर दिलं, कर्म महत्वाचं आहे जन्मापेक्षा. नाही, मी तर दोन्ही गोष्टींना मानतो, कर्म देखील आणि जन्म देखील. माझा जन्म मुंबईत झालाय, माझी जन्मभूमी पण मुंबई आहे, माझी कर्मभूमी पण मुंबई आहे. माझं मुंबईवरती प्रेम का असू नये. त्यांनी तर असंही म्हटलंय की ठाकरे मुंबईचे नाही. माझं मुंबईवर का प्रेम असू नये. तसं मी पण मुंबईचा नाही, मी सिंधुदुर्गातला आहे, माझे वंशज सिंधुदुर्गातले. पण जिथे मी जन्मलो, जिथे मी मोठा झालो, ज्या शहराने मला दिलं, ज्या शहराने मला मोठं केलं, त्याच्यावर माझं प्रेम असू नये. फडणवीस नागपूरचे आहेत, त्यांची कर्मभूमी नागपूरची आहे. ते आज महाराष्ट्राचे जरी किती मोठे नेते झाले तरी त्यांचं पहिलं प्रेम नागपूरच असायला पाहिजे. का असायला पाहिजे. ती त्यांची जन्मभूमी पण आहे, त्यांची कर्मभूमी पण आहे. त्यांनी महाराष्ट्राचा विकास करायलाच पाहिजे, महाराष्ट्रावर त्यांचं प्रेम असायलाच पाहिजे. पण जिथे आपण जन्मलो, जिथे जी जन्मभूमी आहे, जी कर्मभूमी आहे, त्याच्यावर प्रेम असायला काय वाईट आहे. आम्ही जर मुंबईच्या बाबतीत एवढं पोटतिडकीने बोलतो कारण आमची जन्मभूमी आहे, आमची कर्मभूमी आहे. मुंबईबद्दल आम्हाला प्रेम नसणार तर कोणाला असणार. आणि म्हणून आम्ही तळमळीने बोलतो. मुंबईवरती प्रेम आहे म्हणजे दुसऱ्या कोणाचा आम्ही दुस्वास करतो असं नाही आहे. राजकारणात ज्या राजकारणात ते महाराष्ट्राचं राजकारण करताना पूर्ण महाराष्ट्रावर प्रेम असणार, परंतु स्वतःच्या आईवरती पहिलं प्रेम असायला पाहिजे तर दुसऱ्याच्या आईवरती प्रेम करू शकतो. अगदी स्वतःच्या आईला लाथ मारून दुसऱ्याच्या आईची सेवा करणं हा कुठला धर्म सांगत नाही. पहिली स्वतःच्या आईची सेवा करावी लागते. आणि म्हणून मुंबईच्या बाबतीत आम्ही पोटतिडकीने बोलतो. त्याची कारणही आहेत. मुंबई महानगरपालिका आम्हाला काय जास्त प्रिय वाटते कारण आमची जन्मभूमी आहे, आम्ही ते राहिलोय, आम्ही ते वाढलोय, इथेच जे काय आमचं झालं ते इथेच झालंय. त्यामुळे आम्हाला ह्या मुंबईवरती प्रेम असणं हे साहजिक आहे. पण तुम्ही तर फूट पाडण्यासाठी एकत्र आलाय असाही आरोप आहे. हिंदूंमध्ये फूट पाडण्याकरता ठाकरे बंधूंची युती झाली. मला सांगा, मराठी हिंदू नाही आहेत? मराठी कोण आहेत? हिंदू नाही आहेत का? मराठी हिंदूच आहेत. ह्यांना कटेंगे तो बटेंगे. मला सांगा, मुद्द्यावर बोला ना. मुंबई महानगरपालिकेवर बोला, मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारावर बोला. मग माझा प्रश्न असा आहे, या भ्रष्टाचारात तुमची किती पार्टनरशिप आहे? माझं साधं म्हणणं असं आहे की तुम्ही मुद्दे सोडून बोलताय. लोकांना मुद्दे हवेत. मुंबईसाठी काय करणार ते बोला, मुंबईसाठी तुमची काय विजन आहे ती बोला.
तुम्हाला मुंबईत देखील म्हणजे देशाच्या निवडणुकीत जो मुद्दा तुम्ही चालवता तोच तुम्ही मुद्दा मुंबईतल्या गल्लीबोळात पण चालवताय. कारण तुम्हाला त्याच्यावर जास्त विश्वास आहे, विकासावर जास्त विश्वास नाही. या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमध्ये मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशी एक चर्चा होतीये, मराठी अस्मिता वर्सेस विकास. या मुद्द्यावर आता ही निवडणूक येऊन ठेपलेली आहे. विकास हवा असेल तर त्याला विजन हवं असं सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जातं. नुसतं एकत्र येऊन मराठी अस्मिता, मुंबई, मराठी विकास, मराठीचा मुद्दा हे मुद्दे पुरेसे नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. मी आजही परत सांगतो, आम्ही फक्त मराठी अस्मितेवरती बोलत नाही. मराठी अस्मिता आणि मुंबईचा विकास हे दोन्ही आमचे विषय आहेत. 25 वर्ष आम्हाला मुंबईच्या जनतेने परत परत सेवा करायची संधी दिली. ती मुंबईचं काहीतरी आम्ही काम केलं असेल म्हणून दिली. शिवसेना आणि मनसे असेल आता बरोबर, का मराठी अस्मितेचा विषय आम्ही घेऊ नये? अख्ख्या देशाची रचना, या देशामध्ये प्रादेशिक भाषावार रचना झालेली आहे. महाराष्ट्रात राहणारे मराठी, गुजरातमध्ये राहणारे गुजराती, बंगालमध्ये राहणारे बंगाली, आसाममध्ये राहणारे आसामी. बंगालचा मुख्यमंत्री, बंगालचा महापौर जरा मराठी करून दाखवा, आसामचा महापौर जरा मराठी होऊन दाखवा, गुजरातचा महापौर मराठी करून दाखवा. का? राज ठाकरेंनी त्या दिवशी सांगितलं ना, गुजरातमध्ये तर मराठीशाही होती. हो, बडोदाचं घराणं. मग का तुम्ही त्या राज्यांमध्ये त्या राज्याची अस्मिता चालते, फक्त महाराष्ट्रातच मुंबईतच अस्मिता चालत नाही? म्हणजे तुमची काय भूमिका आहे? आमची भूमिका आहे, प्रत्येक राज्याची एक अस्मिता आहे. भाषावर प्रांतरचनेने हा देश विभागला गेलाय ना, मग त्या भाषेचा मान सन्मान त्या राज्यात असू नये. पण त्याचबरोबर शिवसेनेकडे बघताना लोक केवळ भाषावर प्रांतरचना म्हणून मराठी म्हणून बघत नाही, पण गैर मराठी लोक देखील शिवसेनेला का मुंबईत प्राधान्य देतात? कारण सुरक्षा. आजही मुंबईमधल्या लेकीवाळी रात्री 12, 1, 2 वाजताही सुरक्षित घरी जात आहेत. त्याच्यासाठी शिवसेनेचा दरारा हा एक त्याचं कारण आहे. दुसरं कारण, लोकांमध्ये विश्वास आहे की आम्ही शिवसेनेकडे गेलो तर आमचं काम होऊ शकतं. बरोबर. शिवसेनेचा कार्यकर्ता नाक्यावरती उभा राहून कधीही माझ्यासाठी गटर तुंबला असेल, हॉस्पिटलला जायचं असेल, पोलीस स्टेशनला जायचं असेल तर माझ्यासाठी अवेलेबल आहे. म्हणजे तिसरा मुद्दा जो अवेलेबिलिटी आहे, हा अवेलेबिलिटीचा मुद्दा आहे. माझ्यासाठी उपलब्ध आहे माणूस. समाजकारणामध्ये हा माणूस फार महत्वाचा आहे मुद्दा, की तुम्ही अवेलेबल असायला पाहिजे. बरोबर. यांची सगळ्यांची दुकानं फक्त निवडणुकीत उघडतात. शिवसेनेची शाखा 365 दिवस चालू असते आणि शिवसेनेची शाखा प्रत्येक नाक्यावरती बांधलेली आहे. बाकी कुठल्या पक्षाचं असं कार्यालय आहे हो की जिकडे लोक जाऊ शकतात, आपलं दुःख मांडू शकतात? अशी कुठली जागा आहे का?